नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ऑक्टल टू बायनरी एन्कोडर। मग आता मला सांगा ऑक्टल म्हणजे किती व्हॅल्यूज हो? 8 व्हॅल्यूज। मग आता मला सांगा 8 इनपुट असणार आहेत आणि आउटपुट किती असणार आहे? बघा एन्कोडर काय असतो 2n = n, म्हणजे 2n हा काय असणार आहे? तुमचा इनपुट असणार आहे आणि n आउटपुट असणार। मग आपल्याला 8 इनपुट जर द्यायचं असेल तर 2 काय हो 3, मग 3 काय झाला तुमचा n झाला। n म्हणजेच काय तुमचा आउटपुट झाले किती 3, म्हणजेच काय हो ऑक्टल टू बायनरी कन्वर्जन करत असताना ऑक्टल टू बायनरी एन्कोडर बघताना 8 इनपुट असणार आहेत आणि काय हो 3 हे काय असणार आहे तुमचे आउटपुट असणार आहेत। मग याचा जर ब्लॉक डायग्राम जर तुम्ही बघितला तर बघा हा तुमचा काय हो ऑक्टल टू बायनरी एन्कोडर आहे। एन्कोडर आता 8 इनपुट असणार आहेत, म्हणजेच काय I0 I1 I2 I3 I4 I5 I6 आणि I7 हे तुमचे काय आहे तो 8 इनपुट असणार आहेत आणि 3 आउटपुट असणार आहे। सपोज Y0 Y1 Y2 Y0 Y1 Y2। मग हा तुमचा काय ऑक्टल टू काय बायनरी एन्कोडरचा ब्लॉक डायग्राम आहे। मग आता आपल्याला काय करायचं ट्रूथ टेबल बघायचं आहे की ऑक्टल टू बायनरी एन्कोडर कशा पद्धतीने होतं। बघा पहिल्यांदा काय I0 आहे I1 I2 I3 I4 I5 I6 आणि I7 आणि हा काय तुमचा Y0 Y1 आणि Y2। मग आता बघा आपल्याला माहित आहे की ज्यावेळी एन्कोडरला आपण इनपुट देतो एकाच वेळी आपण एकच काय करतोय 1 करतो, बाकीचे काय करतो आपण 0 करतो। मग आता मी Y0 ला काय करतो 1 करतो। मग आता बघा Y0 म्हणजेच काय हा 0 आहे, मग आउटपुट काय असणार आहे तुमचा 0 0, म्हणजे 0 चा बायनरी काय असणार आहे 0 0 0। मग इथं काय बाकीचे काय असणार आहे तुमचे 0 असणार आहेत। मग I1 ला ज्यावेळी मी 1 करेल बरोबर आहे आणि बाकी काय असणार आहे तुमचे 0 असणार आहेत। मग I1 म्हणजेच काय 1 चा बायनरी काय 0 0 1। नंतर काय I2 ला ज्यावेळी 1 करेल बाकी काय असणार आहे तुमचे 0 असणार आहेत। मग I2 2 म्हणजेच काय आपला 0 1 0, ओके 0 1 0। नंतर काय I3 ला ज्यावेळी 1 करेल त्यावेळी आउटपुट काय असणार आहे 0 1 1, म्हणजे 3 चा बायनरी काय असणार आहे 0 1 1। नंतर I4 ला ज्यावेळी 1 करेल ओके त्यावेळी काय असणार आहे I4 चा बायनरी काय असणार आहे 1 0 0। नंतर I5 ला ज्यावेळी 1 करेल आणि बाकी काय तुमचे 0, मग 1 0 1। आणि I6 ला ज्यावेळी 1 करेल बाकी काय असणार आहे तुमचे 0, तर I6 आहे 6 चा बायनरी काय असणार आहे 1 1 1 1 0, ओके। अँड लास्टला I7 ला 0 करेल त्यावेळी काय 1 1 1। मग ह्या पद्धतीने काय की ऑक्टलचं बायनरी मध्ये काय होतोय म्हणजे कन्वर्जन होतोय कशाचा यूज करून ऑक्टल टू बायनरी एन्कोडरचा यूज करून। मग आता आपल्याला इक्वेशन्स तयार करायचं काय Y0। मग आता बघा Y0 कशापासून बनतोय बघा इथे एक 1 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे। मग आता बघा हा 1 कधी बनतोय ज्यावेळी I1 असेल त्यावेळी I1 प्लस हा 1 कधी बनतोय ज्यावेळी I3 असेल बरोबर आहे, प्लस हा 1 कधी बनतोय ज्यावेळी I5 असेल बरोबर आहे I5। आणि हा जो 1 आहे तो कधी बनतोय ज्यावेळी I7 असेल। मग हा झाला तुमचा काय Y0 चा इक्वेशन। नंतर मला काय Y1 तयार करायचा, मग Y1 कधी बनतोय बघा हा इथं 1 आहे म्हणजेच I2 प्लस इथं 1 आहे म्हणजेच काय I3 आणि इथं 1 आहे म्हणजेच काय तुमचा I6 आणि I6 and I7। मग Y2 कधी बनतोय बघा 1 1 1, म्हणजेच काय I4 प्लस I5 प्लस I6 प्लस I7, त्यावेळी काय बनतोय Y2 बनतोय। चला आता सर्किट डायग्राम आपण काढूया कशा पद्धतीने होतोय बघा हा I0 I1 I2 I3 I4 I5 I6 I7। आता बघा Y0 कशापासून बनतात तुमचा I1 असेल I3 असेल I5 असेल आणि काय I7 असेल।
ह्या सगळ्यांचा मिळून काय तयार होतं, तुमचा Y0 तयार होतो. नंतर Y1 कधी हो, I2 असेल, I3 असेल, I6 असेल आणि I7 असेल, त्यावेळी काय हो, Y0 काय होतोय, सॉरी Y1 तयार होतो. मग आता Y2 कधी तयार होतो बघा, Y2 कधी तयार होतो, I4, I5, I6 आणि I7 हा काय तयार होतो, तुमचा Y2 तयार होतो. मग ह्या पद्धतीने काय हो, ऑक्टल टू बायनरी एन्कोडर जो आहे तो काय करतोय, काम करतोय. मग हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.